मित्रांनो, आज आपण आपल्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलो आहोत गणिताचा स्मार्टपणे अभ्यास कसा करायचा। गणिताचा स्मार्टपणे अभ्यास करण्यासाठी काही गोष्टी खूप गरजेच्या आहेत। तर त्या गरजेच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर सर्वप्रथम आपल्याला प्राथमिक क्रिया जमल्या पाहिजे। गणिताच्या प्राथमिक क्रिया। आता या प्राथमिक क्रिया कोणत्या आहेत? तर प्राथमिक क्रिया आहेत गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी। त्याचबरोबर ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला या प्राथमिक क्रियाचा जो काही क्रम आहे यांचा प्राथमिक क्रियाचा क्रम क्रियांचा क्रम याला आपण बोडोमास। मित्रांनो, हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या गणिताच्या आत्मा आहेत। आपल्याला पाडे आले पाहिजे। किती? 1 ते 30 अपेक्षित आहे, 130 अपेक्षित आहे। 20 पर्यंत आलं तरी काम चालून जाते। पण आपण ह्या ज्यावेळेस आपण गणित सोडू त्यावेळेस आपलं ॲप्लिकेशन करण्याची जी म्हणजे क्षमता आहे ही थोडी जास्त असली पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपल्याला कुठल्याही संख्येची दुप्पट, तिप्पट, चारपट तोंडी करता आली पाहिजे। तोंडी करता आली पाहिजे। जर ह्या एवढ्या गोष्टी आपल्याला येत असतील तर आपण जे काही गणिताचे दुसरे काही जे काही ॲडव्हान्स गोष्टी आहेत ते आपण सहजपणे शिकू शकतो। तर मित्रांनो, आता आपण बघूयात की याच्यात प्राथमिक क्रिया आपण ज्या काही करतो त्या प्राथमिक क्रिया करत असताना आपण कसं आपण स्मार्टली गणित सोडू शकतो। आता मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो। तर सर्वप्रथम बघा, जर आपल्याला बेसिक गोष्ट माहीत असली पाहिजे, जर आपण एखाद्या संख्येने एखाद्या संख्येला गुणायचं आहे पण त्या संख्येच्या शेवटी 0 असेल तर आपण एकच केलं पाहिजे की त्या शून्याला कन्सिडर करायचं नाही। आणि गुणाकारामध्ये 0 असतील, गुणाकारामध्ये 0 आणि 0 असतील तर 2 शून्य होतात गुणाकारामध्ये। ॲक्च्युली हे कॅल्क्युलेशनसाठी नाही, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन समजण्यासाठी। जसं जर आपण आता विचार केला इथं सरळ शून्याचा विचार न करता आपण गुणाकार करायलो तर गुणाकार आपल्या राशी अशा होतील। आता आपण काय 15 × 15, 15 × 2 = 30 बरोबर आहे। 30 शून्य किती होते? 1 2 2 शून्य देऊन टाकलं, येणारं उत्तर किती येईल? 3000। या प्रकारे आपल्याला जर प्राथमिक क्रिया फास्ट जमल्या तर आपण याचं चांगल्या प्रकारे ॲप्लिकेशन करू शकतो। आपल्याला या प्राथमिक क्रियाचा क्रम प्रॉपरली जमला पाहिजे। आता आपण बघूया थोडं बेसिक थोडं ॲडव्हान्समध्ये आपण शिकत असताना ॲडव्हान्स म्हणजे काय, तर तुम्ही या बेसिक क्रिया आहेत या बेसिक क्रियावर आधारित जे काही गणित आहेत ते आपल्याला ॲप्लिकेशन करून सॉल्व करायचे आहेत। आता ते ॲप्लिकेशन करून सॉल्व करत असताना आपण बघायचं आहे की तर सर्वप्रथम आपल्याला ॲडव्हान्समध्ये संख्येचे वर्ग माहीत असायला पाहिजे। एक्सपेक्टेड आहे 1 ते 20 पर्यंत तुम्हाला माहीत असले, त्याच्यापेक्षा जास्त चांगले असतील तर ठीकच आहे। त्याच्यानंतर इम्पॉर्टंट कन्सेप्ट कोणते आहेत? LCM, SCM, त्याच्यानंतर आहे गुणोत्तर। हेच LCM SCM म्हणजे लसावी मसावी, गुणोत्तर, त्याचप्रमाणे प्रमाण, ह्या गोष्टीची आपल्याला माहिती असली पाहिजे। आणि पर्सेंटेज ऑब्लिक शेकडेवारी, आणि त्याचबरोबर जे काही बीजगणितीय क्रिया असतील बीजगणितीय क्रिया आपल्याला जमल्या पाहिजे। तर बीजगणितीय क्रिया म्हणजे काय, तर नथिंग बट हे आपल्याला सर्व काही जे प्राथमिक क्रिया बोडोमास हे यांचं काही जे उदाहरण आहेत हे यांचं आपल्याला पुरेपूर ॲप्लिकेशन गणितामध्ये एखादं पद कन्सिडर करून करायचं आहे, यालाच आपण बीजगणितीय क्रिया म्हणू शकतो। तर मित्रांनो, आता आपण बघूया। तर मित्रांनो, गणिताचा अभ्यास करत असताना महत्त्वाचा म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत काही की जे तुम्हाला जमलेच पाहिजे। इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये काय, पहिले जर तुम्हाला गणित फास्टमध्ये करायचं असेल तर तुम्हाला LCM म्हणजेच लसावी काढता आला पाहिजे। शेकडेवारीमध्ये तुम्हाला साधारण व्याज, चक्रवाढ व्याज, या सगळ्या गोष्टीचा उपयोग एक प्रकारे शेकडेवारीमध्येच होतो। फक्त काय आहे की ह्या थोड्या ॲडव्हान्समध्ये होत गेलेल्या गोष्टी आहेत ह्या आपण बघितल्या पाहिजे। त्याचबरोबर समीकरण म्हणजे काय, XA + B² असे समीकरण आपल्याला सोडवता आले पाहिजे। तर हे सोडवता आल्यानंतर मला तरी वाटत नाही गणित आपल्याला अवघड जाईल। आणि ह्या जर गोष्टी इम्पॉर्टंट गोष्टी आपण जर ध्यानात ठेवल्या तर आपण गणित विदिन सेकंड किंवा 2 ते 4 सेकंदामध्ये सोडू शकतो। तर आता आपण बघूया हे काही जे काही मी गोष्टी सांगितल्या याचा आपण प्रत्यक्षात म्हणजे एक गणिमी कावा पद्धतीनं आपण याचं प्रश्नाची उत्तरं सोडवण्यासाठी कशा प्रकारे ॲप्लिकेशन करू शकतो। तर मित्रांनो, जर समजा आपल्याला परीक्षेमध्ये उदाहरणं येतात, परीक्षेमध्ये उदाहरणं काय येतात की A हा B पेक्षा 20 ने मोठा आहे, B हा C पेक्षा 10 ने लहान आहे, C हा D पेक्षा दुप्पट मोठा आहे आणि Cचं वय किती आहे तर 40 वर्ष आहे। तर 40 वर्ष आहेत, आपल्याला काढायची काय सर्वांच्या वयाची बेरीज। तर मित्रांनो आता बघा, जर आपण सर्वांच्या वयाची बेरीज काढायचं म्हटलं
हे थोडं किचकट काम आहे का नाही आहे. तर आता आपण जर समजा त्याची योग्य पद्धतीने मांडणी केली, ए, ठीक आहे, बी, सी आणि डी. आता मित्रांनो बघा, आपल्याला सर्वप्रथम सीचं वय दिलेलं आहे 40. सीचं वय 40 दिलेलं आहे. तर आपण आता दुप्पट तिप्पट लहान मोठा बेरीज वजाबाकी याचे एक एक उदाहरण बघत आहे. तर सी हा 40 आहे, डीपेक्षा दुप्पट मोठा आहे. म्हणजे डीचं वय किती आहे, हा दुप्पट आहे, म्हणजे डी किती असणार 20. साहजिकच 40च्या निम्मा किती, दुप्पट आणि निम्मा असेल एखाद्या संख्येची दुप्पट असेल एखादी संख्या, तर ती संख्या दुसऱ्या संख्येच्या निमपट बी असू शकते ना. हां, बेसिक लॉजिक. हा झाला 20. आता आपल्याला विचारलं आहे बी हा सीपेक्षा 10 वर्षाने लहान आहे. बी हा सीपेक्षा 10 वर्षाने लहान आहे म्हणजे किती आहे, 30 आहे. आणि ए हा बीपेक्षा 20 वर्षांनी मोठा आहे. बीपेक्षा 20 वर्षांनी म्हणजे किती, 50. तर आता आपण या जर सर्वाची बेरीज केली तर किती, 140. 0 0 0, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 2 14 वर्ष. तर या पद्धतीने आपण गणितं सोडवले पाहिजे. आपल्याकडे कधी कधी जे काही आपल्याला नॉलेज आहे त्या नॉलेजचे आपल्याला गणित माहीत असून आपल्याला ते सोडवता येत नाहीत. परीक्षेमध्ये बघा गणित कसं विचारलं जाते. हा परीक्षेत RRBच्या परीक्षेमध्ये NTPC आणि ग्रुप डीच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. फक्त मी पुष्पा, शिनू आणि मंगल हे थोडे नावं चेंज केलेले आहेत. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस असे गणितं सोडवतो, ॲक्च्युली हे गणित काळ काम वेग या टॉपिकमधलं आहे. तर आपण जर आपल्याला LCM पद्धतीने आपल्याला LCM काढता आला पाहिजे किंवा रेशिओ काढता आला, तर आपण हे गणित किती शॉर्टमध्ये करू शकतो. जर आपल्याला नॉर्मली हे गणित करायचं असेल तर आपण काम एक मानतो, ठीक आहे. आणि एक मानल्यानुसार आपल्याला माहीत आहे की समजा 1/x 1/y अधिक 1/z याप्रमाणे आपण हे गणित सॉल्व करतो. याच्या व्हॅल्यू आपण टाकतो. याच्या व्हॅल्यू टाकल्या समजा आपण 1/10 1/15 1/12. आता हे सोडवलं. आता हे सोडवत असताना 15 1 15 10 1 10 10 गुणिला 15 अधिक हे जशाचं तसं. आता याचं उत्तर काय येणार समजा 25/150 बरोबर आहे. आता याला आपण थोडं शॉर्ट केलं तर काय होणार याचं बरोबर अधिक 1/12 जशाला तसा, ठीक आहे. 25 1 25 25 1 150. पुढं उत्तर काय 1/6 अधिक 1/12. आता हे 1/6 अधिक 1/12 असं झालं. आता परत आपण असा गुणाकार केला 12 अधिक 6 अधिक 12 गुणिला 6 म्हणजे उत्तर काय तर 18/12 गुणिला 6 साइन त्रिक 18 3 चौक 12. तर ते 3 मिळून 4 दिवसात करतील. तर ही प्रक्रिया आपण किती लांब झाली. हेच जर आपण थोडं स्मार्ट पद्धतीने बघितलं असतं किंवा स्मार्ट पद्धतीने केलं असतं तर याचं उत्तर आपल्याला असंही देता आलं असतं. पुष्पराज एक काम 10 दिवसात करतो. शिनूभाई ते काम 15 दिवसात करतो. मंगल ते काम 12 दिवसामध्ये करतो. आता हे तिघं मिळून हे काम किती दिवसामध्ये करतील. आता ज्या माणसाला LCM काढता येतो तो LCMच्या पद्धतीने याला खूप चांगल्या प्रकारे बनवू शकतो. आता जर या तिन्ही संख्येचा जर LCM काढला तर तो मित्रांनो LCM 60 आहे. ते काम 60 म्हणून जर आपण केलं समजा LCM असला तर आपल्याला ते खूप चांगल्या प्रकारे काढता येईल. हे यानं आपल्याला LCM काढल्यानंतर हे याला भागलं 6 आलं, 15 चूक 60 आलं, 12 पंचे 60. हा झाला त्यांचा क्षमता. ही त्यांची क्षमता निघालेली. मित्रांनो थोडं लाईटली बघा. फक्त आपण LCMच्या पद्धतीनं हे गणित कसं फास्ट करू शकतो. आपण याच्यावर काळ काम वेगवर एक चांगला व्हिडिओ घेऊन येऊ ज्यामध्ये सगळ्या काही गोष्टी डिटेल आपण बघणार आहोत. तर मित्रांनो बघा सर समजा आपण असं केलं आणि आपण आपल्या बेसिक नॉलेजनुसार ही झालं पूर्ण काम, ही झाली यांची क्षमता. आता या सगळ्या क्षमतेची बेरीज म्हणजे 6 अधिक 4 अधिक 5 या सर्वांची बेरीज किती आहे तर मित्रांनो 60 भागीला तुम्ही म्हणसाल 15 15 चौक 60. म्हणजे तुम्ही हे एवढं कॅल्क्युलेशन करण्याच्या ऐवजी इथल्या इथं डायरेक्ट इथं भागून याचं उत्तर मिळू शकतं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ज्या काही गोष्टी जमतात त्या गोष्टीसोबत तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स किंवा ॲप्लिकेशन केलं तर गणित हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो. तर मित्रांनो अशाच काही व्हिडिओसाठी किंवा तुम्हीही असेच काही गणिताने पछाडलेले असाल आणि तुम्हाला गणितामध्ये खूप अडचणी येत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो असेच काही दर्जेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. पण याच्यासाठी तुम्हाला जो काही टॉपिक अवघड वाटतो तो टॉपिक तुम्हाला कमेंट करायचा आहे. तर धन्यवाद मित्रांनो.